नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या पेपर 1 व 2 साठी असे इयत्ता 4थीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण 50 प्रश्न भाग 1 मध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. अहमदनगरचा सुलतान कोण होता? तर अहमदनगरचा सुलतान हा निजामशाह होता. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. विजापूरचा कारभार कोण पाहत होता? तर विजापूरचा कारभार हा आदिलशाह पाहत होता. तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात कोणाची सत्ता होती? तर शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात ही आदिलशाह आणि निजामशाह यांची सत्ता होती. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. डॅश हा दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट होऊन गेला. तर कोण? कृष्णदेवराय हा दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट होऊन गेला. तर पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. शिवजन्मापूर्वीचा काळ कसा होता? तर आपल्याला माहिती आहे शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात आदिलशाह आणि निजामशाहची सत्ता होती आणि त्यामुळे सर्वत्र अंधाधुंदी माजली होती. रयतेला वाणी नव्हता, रयतेचे हाल होते, रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6. उत्तरेतील मुघल सम्राट कोण होता? तर उत्तरेतील मुघल सम्राट हा अकबर होता. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. स्वराज्य म्हणजे काय? आता स्वराज्य म्हणजे स्वतःचे असे राज्य. तर पर्याय क्रमांक 2 ही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणामध्ये सतत लढाया होत असे? तर निजामशाह व आदिलशाह यांच्यामध्ये सतत लढाया होत असेल. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. विजापूरचा सुलतान कोण होता? तर विजापूरचा सुलतान हा आदिलशाह होता. पर्याय क्रमांक 4 ही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. खालील प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी चुकीचे विधान कोण? विधान ओळखा. तर यामध्ये आपल्याला चुकीचे विधान ओळखायचं आहे. महाराष्ट्रात सुलतानाचे राज्य होते हा पर्याय बरोबर आहे. वतनदाराचे प्रेम आपल्या वतनावर होते हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. रयतेवर जुलूम होत होते. तर पर्याय क्रमांक 1 शिवजन्मापूर्वी रयत सुखी नव्हती. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. तर शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात आदिलशाह आणि निजामशाह यांची सत्ता असल्यामुळे जनतेचे हाल होत होते. त्याच्यामुळे शिवजन्मापूर्वी रयत ही सुखी नव्हती म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 मध्ये डॅश हा अहमदनगरचा राजा होता. तर निजामशाह हा अहमदनगरचा राजा होता. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. मराठी सरदार व त्यांची घराणे यांच्या जोड्यापैकी चुकीची जोडी कोणती? त्याच्यामध्ये वेरूळचे भोसले हा पर्याय बरोबर आहे. फलटणचे निंबाळकर हा पर्याय पण बरोबर आहे. मुघोळचे घोरपडे हा पर्याय पण बरोबर आहे. पण जावळीचे जाधव हा पर्याय चुकीचा आहे. तर जावळीचे कोण होते? तर मोरे होते. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 2 हा चुकीचा पर्याय आहे. हे तुम्हाला घराने लक्षात ठेवायचं आहे. वेरूळचे भोसले, जावळीचे मोरे कोण? जावळीचे मोरे, फलटणचे निंबाळकर आणि मुघोळचे घोरपडे ही घराणे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. चला तर आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? तर घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा
मालोजी यांनी केला. कोणी केला? मालोजी. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. जिजाई खालीलपैकी कोणाची मुलगी होती? तर जिजामाता ह्या लखुजी जाधव यांची मुलगी होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. डॅश हे मालोजी राजांचे भाऊ होते. तर विठ्ठलराजे हे मालोजी राजांचे भाऊ होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 विठ्ठलराजे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. वेरूळला कोणाचे सुंदर मंदिर आहे? तर वेरूळला घृष्णेश्वराचे हे सुंदर मंदिर आहे. तर पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. निजामशहाचा वजीर कोण होता? तर निजामशहाचा वजीर हा मलिक अंबर हा होता. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. शहाजीराजांना सरलक्षर किताब कोणी दिला? तर शहाजीराजांना सरलक्षर हा किताब आदिलशाह याने दिला. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. उमाबाईचे घराणे कोणते होते? तो उमाबाईचे घराणे हे निंबाळकर होते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पर्यायातून चुलता पुतण्या या नात्याची जोडी शोधा. तर विठोजी शहाजी पर्याय क्रमांक 1 याच प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर आहे. तर चुलत्या पुतण्याच्या नात्याची जोडी बरोबर कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 विठोजी आणि शहाजी. चला तर आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. अहमदनगरजवळ भातवडी येथील लढाई कोणाविरुद्ध झाली? तर अहमदनगरजवळ भातवडी येथील लढाई ही आदिलशाह व मुघल बादशाह यांच्या विरुद्ध निजामशाह यांच्या बरोबर झाली. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावर झाला. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. डॅश हे शिवनेरीचे किल्लेदार होते. तर विजयराज हे शिवनेरीचे किल्लेदार होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. शिवरायांचा जन्म कोणत्या साली झाला? तर शिवरायांचा जन्म हा 1630 साली शिवनेरी या किल्ल्यावर झाला. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. जिजाबाईंनी शिवबाला कोणत्या गोष्टी सांगितल्या? तर जिजाबाईंनी शिवबाला आदिलशाहच्या गोष्टी सांगितल्या का? नाही. निजामशाहच्या पण नाही. मुघल बादशाह यांच्या पण नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे. तर यापैकी नाही. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर म्हणजे जिजाबाईंनी शिवबाला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. शहाजीराजे निजामशाही सोडून का गेले? तर शहाजीराजे निजामशाही सोडून का गेले? कारण भर दरबारात निजामशहाने लखुजी जाधवांची हत्या केली आणि लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील होते आणि या घटनेचा त्यांना खूप संताप आला, खूप राग आला आणि त्या कारणाने त्यांनी शहाजीराजांची निजामशाही सोडून गेले. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. शहाजीराजे मुघलांना का शरण गेले? तर शहाजीराजे मुघलांना का शरण गेले? कारण मुघल व आदिलशहाच्या फौजापुढे त्यांची ही शक्ती अपुरी पडत होती. त्याच्यामुळे शहाजीराजे हे मुघलांना शरण गेले. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. निजामशाहीची हत्या कोणी केली?
तर निजामशाहीची हत्या ही वजीर फत्ते खानाने केली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. शहाजीराजांनी पुणे जहांगीरीचा कारभार कोणावर सोपवला? तर शहाजीराजांनी पुणे जहांगीरीचा कारभार हा दादोजी कोंडदेव यांच्यावर सोपवला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. शहाजीराजांना बंगळूरची जहांगीरी कोणी दिली? तर शहाजीराजांना बंगळूरची जहांगीरी ही आदिलशाह याने दिली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. चला तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ कोणत्या वर्षापासून झाला? तर शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षापासून झाला. वयाच्या 7व्या वर्षापासून झाला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. आदिलशहाने शहाजीराजांना कोणत्या मोहिमेवर पाठवले? तर आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटक या मोहिमेवर पाठवले. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. कर्नाटक मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवरायांना कोठे पाठवले? तर बघा, कर्नाटक मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी त्यांना एक सुरक्षित ठिकाणी पाठवले आणि ते ठिकाण म्हणजे आहे पुणे. या ठिकाणी त्याने पाठवले. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. जिजाबाई व शिवराय आल्याने कोणत्या गावातील लोकांना मोठा धीर आला? जिजाबाई व शिवराय आल्याने पुणे या गावातील लोकांना मोठा धीर आला. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. युद्धकलेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता? तर युद्धात कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या जातात? तो घोड्यावर बसणे हे शिकवले जाते, तलवार चालवणे हे शिकवले जाते, दांडपट्टा फिरवणे हे शिकवले जाते. तर संस्कृत शिकवणे हे युद्धकलेशी संबंधित आहे का? नाही. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36. शिवराय पुण्यात कोठे राहत होते? तर शिवराय पुण्यात हे लाल महालात राहत होते. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. जिजाबाईंनी माजलेल्या लांडग्याचा बंदोबस्त कसा केला? तर जिजाबाईंनी माजलेल्या लांडग्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी जंगल तोड करायला सांगितली का? तर नाही. लांडग्यांना मारणाऱ्यांना बक्षीस दिले का? तर हा पर्याय पण चुकीचा आहे. लांडगे पळवून लावले हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. तर लांडग्यापासून लोकांना दूर जाण्यास सांगितले असा बंदोबस्त जिजाबाईंनी माजलेल्या लांडग्यांचा बंदोबस्त केला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. सईबाई कोणत्या घराण्यातील होत्या? सईबाई या कोणत्या घराण्यातील होत्या? तर सईबाई या निंबाळकर घराण्यातील होत्या. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39. मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? तर बघा, मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. शहाजीराजे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते? तर शहाजीराजे हे संस्कृत या विषयाचे गाढे पंडित होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. रायरेश्वराचे देवालय कोठे आहे? तर रायरेश्वराचे देवालय हे पुण्याच्या निवृत्तीला आहे. कोणत्या ठिकाणी? पुण्याच्या निवृत्तीला. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. स्वराज्याची प्रतिज्ञा कोणत्या साली केली? तर शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा ही
1645 साली केले. तर पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. हो राजे, तुम्ही सांगाल ते आम्ही करू असे कोण म्हणाले? तर असे मावळे शिवबाला म्हणाले. तर कोण म्हणाले? मावळे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44. रायरेश्वराजवळ कोणती प्रतिज्ञा केली? तर शिवरायांनी रायरेश्वराजवळ कोणती प्रतिज्ञा केली? तर स्वराज्याची स्थापना करू, स्वतःचे असे राज्य करू अशी प्रतिज्ञा केली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 स्वराज्याची प्रतिज्ञा केली. तर हा एक पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45. स्वराज्याची प्रतिज्ञा घेतल्यावर शिवराय कोठे गेले? स्वराज्याची प्रतिज्ञा घेतल्यावर शिवराय हे लाल महालात गेले. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46. शिवरायांना स्वराज्य निर्माण करावे असे का वाटले? तर ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे परकीयांसाठी लढण्यापेक्षा स्वराज्य असे निर्माण करा, स्वतःचे असे राज्य निर्माण करा असे त्यावेळेस त्यांना वाटले, म्हणून त्यांनी महाराष्ट्र अशा स्वराज्याचे निर्माण केला. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पर्याय बरोबर आहे. चला तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 47. वतनाचा लोभ कोणाला होता? तर वतनाचा लोभ हा देशमुख व देशपांडे यांना होता. तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48. मावळातील सोबती एकत्र करण्यासाठी शिवरायांनी काय केले? बघा, मावळातील सोबती एकत्र करण्यासाठी शिवरायांनी काय केले? शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी एकत्र केले. हा पर्याय बरोबर आहे. दांडगाई करणाऱ्यांना वटणीवर आणले, मराठांचे आपापसातील झगडे मिटवले, त्यांना एकत्र आणले. हा पर्यायसुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49. शिवरायांची राजमुद्रा कोणी तयार करून दिली? तर शिवरायांची राजमुद्रा ही दादोजी कोंडदेवांनी तयार करून दिली. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50. शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? तर शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघा, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4च्या पुस्तकातील अतिशय महत्त्वाचे 50 असे प्रश्न बघितलेले आहे. भाग 1 मध्ये. भाग 2 मध्ये सुद्धा आपण 51 ते 100 असे महत्त्वपूर्ण 50 प्रश्न, असे 100 प्रश्न बघणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. यापुढील भाग क्रमांक 2 बघायला विसरू नका. धन्यवाद.